तुम्ही म्हणजे तुमची पहिली पिढी टायपिंग इन्स्टिट्यूटची आहे ऑलरेडी तुमच्या पप्पांची. आता तुम्हाला टायपिंग मध्ये इंटरेस्ट नव्हता, पण आता जेव्हा तुम्हाला कळलंय त्याची टायपिंगची काय आपलं पॉवर आहे, मग ते आजच्या पुढच्या पिढींना तुम्ही काय सजेस्ट करणार टायपिंग विषयी? दुसऱ्या पिढीला मी असं सजेस्ट करेन की माहिती आता कळतंय, थोडं आउटडेटेड वाटतंय आपल्याला हे सगळं, की आपण टायपिंग आता फोन करतो, सगळे फोनवर असतात की काय असतं. तर आपल्याला टायपिंग मध्ये शिकायला हवं, त्याशिवाय काही ऑप्शन्स मिळेल. आपण गव्हर्नमेंटला सांगू नाही शकत की मी टायपिंग करू शकतो, मी टायपिंग येतं तर मला घ्या करून. ते तिथे पुरावे मागतील, त्यासाठी आपल्याला सर्टिफिकेट्स लागतील असायचे. तर ते आपल्याला जर आपल्याला स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे महाराष्ट्रासाठी करायचे तर इंग्लिश इंग्लिश 40 आणि मराठी 30 लागतात. तर सेंट्रलला जायचंय तर इंग्लिश 40 आणि मग हिंदी 30 लागतं. आणि पुढे अजून पण मग स्किल्स स्टेप आहे, 50चा स्पीड असतो, हे सगळे करायला हवं. आणि अजून पण एक शॉर्ट हँड करून कोर्स असतो, तो सुद्धा इम्पॉर्टंट आहे. कारण आता त्याच्यात खूप दुर्लक्ष करतात लोक. आता मी पोटात बघतो की शॉर्ट हँड साठी खूप वेकेन्सीज खूप आहेत, पण आता मुलंच येतात मग हे काय बोलतात, वेकेन्सीज खूप आहेत पण तिथे मुलंच अप्लाय करायला नाहीत. शॉर्ट हँड वर पण आपल्याला लक्ष द्यायला हवं बस. असं म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की गव्हर्नमेंट जॉबसाठी टायपिंग करणं अनिवार्य आहे. टायपिंग मस्त आहे, त्याच्याशिवाय ऑप्शन असतो. असं माझा एक प्रश्न आहे, जर तुम्ही प्रायव्हेट कंपनीत पण जाता तर तिथे लॅपटॉप कॉम्प्युटर ह्याच गोष्टी भेटणार, मग तिथे पण जर तुम्ही टायपिंग शिकला असेल त्याचा फायदा होऊ शकतो का? हो, तिथेही फायदा होतो. म्हणजे आता जरी आपल्याला तिथे काही डेटा एक्सेल वगैरे टाईप करायला देतात किंवा आपल्या प्रेझेंटेशन करायला देतात, तर इथे आपण एक बोटाने टाईप करायचं होतं, तर वरचा मॅनेजर पण आपल्याला कधी हे करतो की एवढ्या यंग एजमध्ये सुद्धा आपल्याला जर यूज करता येईल नसेल कीबोर्ड बरोबर, तर ते जरा हे असतं. तर टायपिंगचा उपयोग तो सगळीकडेच होतो, असं नाही की गव्हर्नमेंटच असेल. पण गव्हर्नमेंटमध्ये कसं आपल्याला ते सर्टिफिकेट भेटतं, तर आपण तिथे पुढे अप्लाय करू शकतो. आणि कुठेही वरचं जात नाही टायपिंग, पहिला तर हेच की कोणाला असं वाटायचं असेल की टायपिंग करून काय होतं, तर खूप काही गोष्टी आहेत आपल्याला माहिती नाही, ते माहिती करून घ्यायला हवे, आपल्या क्लासमध्ये विचारायला हवे, जो एक क्लास असेल. मग जवळच्या टायपिंग इन्स्टिट्यूटला शोधण्यासाठी आपल्याला एक वेबसाईट आपण बनवलेली आहे. त्या वेबसाईटचं नाव आहे www.mumbaitypinginstitutes.com. त्यावरती राईट साईडला फाइंड युअर नियरेस्ट ऑथोराइज्ड टायपिंग सेंटर जर तुम्ही क्लिक केलात तर तुमच्या जवळच्या एरियाचं नाव टाका आणि त्यावरती तुम्ही शोधू शकता. या वेबसाईट तुम्ही बघितलंय का? वेबसाईट हो, मी बघितलं. तुम्हाला कसं वाटलं त्या वेबसाईट विषयी? हो, चांगला आहे, इंटरफेस चांगला आहे, तो इझी टू यूज आहे. आणि एक तर ते रेकग्नाइज जे इन्स्टिट्यूट आहे, जो आपल्याला एक मेन प्रॉब्लेम असतो की आपल्याकडे जर आपण टायपिंग शिकतोय आणि एक रेकग्नाइज सर्टिफिकेट भेटत नाही, जो DCC TDCचा एक गव्हर्नमेंट ऑथराइज सर्टिफिकेट आहे, तो आपल्याला भेटत नाही. जर आपण त्या वेबसाईटवरून जाऊ तर आपल्याला जे गव्हर्नमेंट ऑथराइज इन्स्टिट्यूट्स आहेत ते भेटतील आणि तिथूनच आपण एन्क्वायरी करून तिथे ॲडमिशन घेऊन आपल्याला शिकायला हवं. धन्यवाद. ते सर्टिफिकेट्स आपल्याला पुढे अपलोड करायला हवी. धन्यवाद. आणि तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी आमच्या पूर्ण टायपिंग इन्स्टिट्यूटची संघटना जी आहे आणि प्लस आपले विद्यार्थी सगळ्यांकडून मनापासून शुभेच्छा आणि तुम्ही यशस्वी व्हा अशी आमची आशीर्वाद. धन्यवाद.